नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे मोहिनीचा वाडा. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. देवरसंग गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं होतं. झाडांनी भरलेलं आणि दाट जंगलांनी वेढलेलं होतं. गावात एक विशेष जागा होती, ती म्हणजे मोहिनीचा वाडा. हे एक पडकं आणि अर्धवट जळालेलं घर होतं, जे अनेक वर्षांपासून रिकामच होतं. गावकऱ्यांचं सांगणं होतं की तिथं एकेकाळी मोहिनी नावाची सून राहायची. सुंदर पण खूप विचित्र होती ती रात्री घरातून गायब व्हायची आणि तिच्या डोळ्यात रात्रीच्या वेळी एक वेगळ्याच प्रकारची आग चमकायची. एक दिवस काय झालं, वाड्याला भयानक आग लागली आणि तिचं संपूर्ण कुटुंब त्या आगीमध्ये जळून खाक झालं. पण मोहिनी कोणालाच सापडली नाही. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी एक मुलगी त्या गावात आली, तनया नावाची. ती मुलगी कॉलेजात शिकत होती. तिच्या भूतांवरच्या संशोधनासाठी ती या गावात आली होती. ती भूतांच्या कहाण्यांवर अजिबात विश्वास ठेवत नव्हती आणि तिला कुठून तरी या गावातल्या वाड्याबद्दल माहिती मिळाली होती की या मोहिनीच्या वाड्यात भूतं राहतात म्हणून तिने ठरवलं, मी तिथे त्या वाड्यात जाणार आणि एक रात्र तिथं राहून संशोधन करणार. गावकऱ्यांनी तिला वाड्यात जायला नकार दिला आणि तिला समजावलं, परंतु गाववाल्यांना न जुमानता एक दिवस कोणालाही न सांगता तिने त्या वाड्यात प्रवेश केलाच. त्या रात्री मोहिनीचा वाडा पूर्ण अंधाराने गिळाला होता. वाड्याच्या अंगणात प्रवेश करताच एक वेगळ्याच प्रकारचा गारवा तिला जाणवू लागला. वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ जाताच बॅगमधली बॅटरी काढली आणि त्या दरवाजावर मारली. दरवाजा जाळ्या आणि धुळीने माखला होता. जाळ्या बाजूला करत तिने दरवाजा उघडला. कर्र आवाज करत दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच तनयाने तिच्या कॅमेऱ्याला ऑन केलं. वाड्यात शिरताच उबट आणि जळक्या वासाचा लोटच तिच्या नाकात घुसला. तनयाला उलटी आल्यासारखं झालं, परंतु तिने ते कंट्रोल केलं. तिने वाड्याचे दरवाजे उघडेच ठेवले, जेणेकरून वास बाहेर पडावा. आत गेल्यानंतर तिने वाड्याच्या सगळ्या खोल्या फिरून बघितल्या. वाड्याची पूर्ण दुरवस्था झाली होती. दिवाणखान्यात आल्यावर तिने तिचा कॅमेरा एका ठिकाणी सेट केला, जेणेकरून सगळं त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड व्हावं. त्यानंतर तुटलेल्या एका खुर्चीवर हळूच जाऊन बसली. बराच वेळ ती छोट्या मोठ्या गोष्टीचं निरीक्षण करत होती. काही ताजा पुरावा किंवा काही वस्तूंची जागा बदललेली आहे का हे निरखून पाहत होती, परंतु तिला काहीच असं दिसलं नाही. 3 तास संशोधन केल्यानंतरही तिला काहीही सापडलं नाही. शेवटी ती थकून पुन्हा त्याच खुर्चीवर जाऊन बसली. बसल्या बसल्या तिचा कधी डोळा लागला तिलाच कळलं नाही. अर्धी रात्र सरली होती. तेवढ्यात अचानक जोरात आवाज झाला आणि वाड्याचे सगळे दरवाजे आपोआप बंद झाले. त्या आवाजाने तनया झटकन जागी झाली. तेवढ्यात तिचं लक्ष खिडकीच्या काचेवर गेलं. काचेवर कोणीतरी बोटाने लिहिलं होतं, माझं गुपित शोधू नकोस. तेवढ्यात अचानक पायऱ्यांवरून पावलांचा आवाज येऊ लागला. तनया घाबरली. तिने पटकन पायऱ्यांवर बॅटरी मारली. तिला वाटलं की गावातलं कोणतरी आलंय मला भीती दाखवायला,
परंतु समोरच्या कोपऱ्यात तिचं लक्ष गेलं. समोरच्या कोपऱ्यात तिला एक स्त्री बसलेली दिसली. तिच्या डोक्यावर काळा पदर होता, लाल भडक तांबरलेले डोळे आणि हातात लाकडी पाळणा होता. तो लाकडी पाळणा घेऊन ती कोपऱ्यात बसली होती. तनयाने घाबरत घाबरत तिला नीट बघितलं तर फक्त हातातला पाळणाच हलत होता, बाकी काही नाही. ती बाई एकटक पुतळ्यासारखी बघत होती. पाळण्यात तर कोणीच नव्हतं. पाळणा रिकामाच होता, पण कोपऱ्यातून एक आवाज येत होता. आले का माझं बाळ, आले का माझं बाळ. तनया ते बघून थरथर कापू लागली. भूतावर कधीही विश्वास न ठेवणारी तनया आता चांगलीच घाबरली होती. तिला काय करू आणि काय नको असं झालं होतं. तनया ते बघून लगेच बाहेर पळाली. आपोआप बंद झालेले दरवाजे तिला उघडता उघडत नव्हते. शेवटी तिने पूर्ण ताकद लावून देवाचं नाव घेतलं आणि दरवाजा उघडला. बाहेर आल्यावर गावकऱ्यांनी तिला सावरलं, पण तिचे डोळे अजूनही सुन्न होते. तिने फक्त एक वाक्य उच्चारलं, मोहिनी अजूनही तिचं बाळ शोधते. आजही वाड्यात रात्री कुणी गेलं की पाळण्याचा आवाज आणि त्या बाईचं कुजबुजणं ऐकू येतं. या सगळ्यातून तनया वाचली होती, पण काहीतरी तिच्या सोबत आलं होतं. कारण ती दररोज रात्री झोपेतून अचानक जागी व्हायची आणि जोर जोरात ओरडायची, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ कुठं गेलं. तिच्या हातात दिसायचा एक लहानसा बाळाचा फ्रॉक, जो तिच्याकडं कुणी दिलाच नव्हता. बरेच दिवस असंच चालू होतं. त्याच गावामध्ये एक म्हातारी राहत होती, रुक्मिणी आजी. एक दिवस तनया त्या म्हाताऱ्या आजीकडे गेली. मग आजीनं वाड्याची काही गुपितं तिला सांगितली. म्हातारी म्हणाली, त्या वाड्यात एक मोठा जुना आरसा आहे, जो फक्त अमावस्येच्या रात्री आपलं खरं रूप दाखवतो. आणि तो आरसा मोहिनीचा आहे, मोहिनीचा. आणि त्या रहस्यमय आरशात तिचं बाळ अडकलं होतं. रुक्मिणी आजीनं पुढं सांगितलं की मोहिनीच्या मृत्यूनंतर तिचा आत्मा त्या आरशात अडकून पडलाय आणि तिचं बाळही त्याच आरशात होतं. काही तंत्रमंत्रामुळं त्या बाळाचा जीव त्या आरशात खेचला गेला होता. हे सगळं ऐकल्यावर तनया परत त्या वाड्यात जाण्याचे ठरवते. सत्य शोधण्यासाठी तनया पुन्हा त्या वाड्यात निघाली होती. परंतु यावेळेस तिने रुक्मिणी आजीकडून एक मंत्र लिहिलेला कागद आणि दिवा सोबत घेतला होता. वाड्यात पोचल्यावर ती थेट त्या आरशासमोर जाऊन उभी राहिली. आरशात बघताच तिला तिचं स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. पण आरशात तिच्या मागे एक लहान मुलगा उभा होता आणि जोर जोरात रडत होता. मदतीसाठी हात पुढे करत होता. ते बघून तनया अचानक घाबरली. त्या मुलाला आपल्या पाठीमागं बघताच तिच्या अंगावर काटाच आला. तिने आपल्या पाठीमागं बघितलं तर कोणीच दिसत नव्हतं. परत आरशात बघितलं तर तो मुलगा उभा होता. तेवढ्यात अचानक मोहिनी त्या आरशात मागे उभी दिसली. मोहिनीला बघून तनयाला घामच फुटला. माझं बाळ सोडव, माझं बाळ सोडव. मोहिनी रडत होती, विनवण्या करत होती. तनयाला तिची दया आली. तिने ठरवलं की आपण मोहिनीला मदत केली पाहिजे. तनया लगेच त्या कागदावर लिहिलेल्या मंत्राचा उच्चार करते आणि दिवा आरशासमोर ठेवते. मंत्राचा उच्चार करताच आरसा खवळला आणि बघता बघता एक पांढरा प्रकाश त्या आरशातून बाहेर पडला आणि एक भयंकर मोठी किंकाळी हवेत घुमली. समोर बघतो तर काय, आरशातून मोहिनी गायब झाली होती.
तो मुलगा आरशातून हळूहळू बाहेर पडत होता. परंतु आता तनया त्या आरशात दिसत होती. तिचा चेहरा काळा, डोळे पांढरे पडले होते. तनया पूर्णपणे त्या आरशात उभी होती. काही दिवसांनी गावकऱ्यांनी तनयाचा त्या वाड्यात शोध घेतला. गावकऱ्यांना वाड्यात एक फ्रॉक, एक दिवा आणि आरसा सापडला. परंतु तनया कुठंच सापडली नाही. तो आरसा गावात अजून बी आहे आणि जे कोणी अमावस्या दिवशी त्या आरशात प्रतिबिंब पाहते त्याला तनयाचा चेहरा दिसतो. मदतीसाठी ओरडणारा. मोहिनी गेली, पण आता आरशात नवीन राखणदार आली होती.